सकाळी सकाळी ना 6 वाजताच आम्ही आंब्याच्या बागेत गेलो होतो. म्हटलं पाडाचे आंबे काही पडले असतील तर गोळा करून घेऊन येऊया, म्हणून घेऊन पण आलो. तिथं झाडाखाली बसून मस्त खाल्ले सुद्धा सकाळी 6 वाजताच आम्ही. ह्याचा मोठा व्लॉग आलाय आपल्या चॅनलवरती, जाऊन नक्की पहा. आणि इथं बघा आज इडलीचा बेत केला होता. तसं तर इडली म्हटलं की खूप भारी वाटतं खायला, पण इथं बघू शकता आज पीठ एवढं मस्त फर्मेंट झालं होतं ना, खरंच म्हणजे सकाळी सकाळी आंबे खाऊन पोट इतकं भरलं होतं की आज इडली बनवायची सुद्धा इच्छा राहिली नव्हती. पण आल्यानंतर जे आपलं पीठ बघितलं इडलीचं ना, मग काय डबल उत्साह कामाला. मग पटकन इथं अगोदर आता म्हटलं इडली बनवून घेऊया, म्हणून इडली शिजायला ठेवून दिली. तोपर्यंत इकडं माझ्या सांबरची सगळी तयारी झाली होती, म्हणून पटकन सांबर सुद्धा बनवून घेतलं. आता इडली सांबर चटणी बनवायची आलीच हो की नाही, पण इकडं ना आपली इडली शिजली पण होती, तर म्हटलं पटकन काढून घेऊया म्हणून इथं मी काढली. तोपर्यंत सांबर इकडं उकळतच होतं. आणि इथं बघू शकता एकदम पांढऱ्या मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या बनल्या होत्या. आणि खायला मग काय आणखीन जास्तच उत्साह. आणि आरोला आमचा नेहमीच उत्साह असतो की इडली काढायला, मम्माचं एक काम तो नेहमीच हलकं करतो. तर मस्त सांबरला कट आला होता. आणि इकडे बघा चटणी बनवून तयार होते आपली. इथं इडली कसं गरम गरम खायलाच मजा येते, म्हणून सगळं काम जागायलाच ठेवलं. आणि अगोदर आम्ही इथं सगळेजण इडलीवर मस्त ताव मारायला बसलो होतं. असताना अगोदरच खाऊन घेतलं होतं. इडली बनवली की खायला जेवढी मजा येते तेवढी घासाघाशी सुद्धा करावी लागते हो की नाही. सगळं किचन आवरलं. चला भेटू परत, तोपर्यंत बाय.